कोण आबा? तुम्ही इथं कसे? नानासाहेबांच्या दवाखान्यातून नवे नवे रोगी पाहत माधुरीबरोबर सखू फिरत होती. एकेका माणसाची चौकशी करीत बाबूरावांच्या जवळ त्या दोघी जेव्हा आल्या तेव्हा त्यांना बघून सखूनं विलक्षण आश्चर्य व्यक्त करीत असं म्हटलं. त्यामुळं तितक्याच आश्चर्यानं पडल्या पडल्या बाबूरावांनी त्या दोघींकडे पाहिलं. सखू आता साडी नेसण्या इतकी मोठी झाली असेल अशी त्यांची कल्पना होती, पण प्रत्यक्ष त्या स्थितीत तिलाच पाहिल्यावर मात्र त्यांचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. यौवनात प्रवेश केलेली सखू परकरातल्या सखूपेक्षा निराळी दिसणं स्वाभाविक नव्हतं का? आणि त्याच फरकामुळे तिचे वडील तिला चटकन ओळखू शकत नव्हते. पण प्रत्यक्ष तिनंच त्यांना आबा म्हणून संबोधल्यामुळं तिच्या आवाजावरून त्यांची खात्री झाली होती. ती सखूच असावी. तिच्याकडे आणखी त्यांनी निरखून पाहिलं तेव्हा सखूच्या डोळ्यांची, ओठांची, हनुवटीची आणि केसांची ठेवण त्यांना ओळखीची वाटली. म्हणून सखूबरोबर असलेल्या माधुरीकडे पाहत त्यांनी तिला अडखळतच विचारलं, आणि तू कशी इथं? गोविंदा, लक्ष्मी? क्षणार्धात त्या मायलेकरांची एकमेकांशी पुरती ओळख पटली आणि त्यांनी एकमेकांविषयी मोठ्या आपुलकीनं चौकशी केली. फार दिवसांनी भेटलेल्या आपल्या वडिलांकडे प्रेमळ नजरेनं पाहत सखूनं माधुरीला सांगितलं, हेच आमचे आबा. अय्या, आणि आता बरं वाटतं का हो तुम्हाला? कमालीचं आश्चर्य दर्शवीत आणि त्यामुळं गोंधळून जात माधुरीनं अडखळत उच्चारलेले हे शब्द कानावर पडले तेव्हा मंद स्मित करून तिच्याकडे पाहत बाबूराव म्हणाले, ही कोण? तुझी मैत्रीण? हो, आणि हे जे डॉक्टर असतात ना इथं, त्यांची मुलगी. असं का? नाव काय बाळ तुझं? माधुरी. राहता कुठं तुम्ही? आमच्या घराशेजारी सखू राहते की, आणि तुम्हाला माहीत नाही? माधुरी एकदम बोलून गेली. त्यामुळं तिची बाजू सावरून धरीत सखू म्हणाली, इश्श, ते ग कसं त्यांना ठाऊक? आत्ताच तर आमची गाठ पडली. आबा, कसं वाटतं आता तुम्हाला? बरं आहे ना? आमचे नानासाहेब फार चांगले आहेत, ते तुम्हाला लवकर बरं करतील. आणि तुम्ही घरी कधी येणार? आईला बोलावून आणू? वडील अचानक भेटल्यामुळं सखूला त्यांना काय विचारून काय नको असं होऊन गेलं होतं. त्यामुळं एवढं बोलून तिथं क्षणभरही न थांबता, आलेच असं म्हणत ती बाहेर पळाली. अपघाताच्या धक्क्यामुळं बाबूराव बरेच थकले होते. अशा वेळी आपल्या घरची माणसं आपणाला भेटावीत याचं त्यांना समाधान झालं असावं. म्हणून त्यांनी समोर उभ्या असलेल्या माधुरीला म्हटलं, त्या खुर्चीवर बसा ना. बाबूरावांबद्दल सखूनं माधुरीला बरंच सांगितलेलं होतं, त्यामुळं ती थोडी भीतच त्या खुर्चीवर बसली. तेव्हा बाबूराव पडल्या पडल्या तिच्या बाजूच्या कुशीवर वळून म्हणाले, आमची सखू इथं कशी? म्हणजे इथंच तर असते ती. इथंच असते? हो. का? केव्हापासून? खूप दिवस झाले. असं. आणखी कोण कोण असतं तिच्याबरोबर? तिची आई आणि ती अशा दोघीच असतात इथं. गोविंदा पुण्याला असतो. आणि आमचा राजा? राजा? हो, तो लहान होता तो. राजाबद्दलच्या कुतूहलानं बाबूराव असं म्हणाले तेव्हा माधुरी चटकन उठून उभी राहिली. तिचा चेहरा कावराबावरा झाला. तिनं साऱ्या खोलीभर नजर टाकली आणि अगदी हळू आवाजात म्हटलं, तो गेला केव्हाच. कुठं? बाबूराव उठायचा प्रयत्न करीत आश्चर्यानं असं म्हणाले. त्यामुळे त्यांना निजायला सांगत माधुरीनं घडलेली सर्व हकीकत सांगितली. बाबूरावांचा गंभीरपणा पुन्हा त्यांच्या ठिकाणी आला, पण तोंडावर तसं न दाखवता ते माधुरीला म्हणाले, सखूची आई काय करते? त्यांना पैसे कोण देतं? पैसे? त्यांच्या त्याच मिळवतात, दुसरं कोण देणार? हो का? काय करते ती? भावल्या करून विकतात. खरं म्हणतेस? हो ना, फार चांगली आहे नाही सखूची आई. आम्ही सगळीच त्यांना ताई म्हणतो. बाबूरावांना माधुरीकडून लक्ष्मीची माहिती बरीचशी मिळाली. आणखी काहीतरी त्यांना विचारायचं मनात यायला आणि सदा तिथं यायला एकच गाठ पडली. बाबूरावांच्या शेजारी माधुरीला बसलेली बघून सदानंद चपापला. त्यानं हातानंच खूण करून माधुरीला विचारलं, इथं कशाला बसलीस तू? त्यावर, बरं का सदानंद, हे आपल्या सखूचे वडील. असं म्हणत माधुरी सदानंदाजवळ आली. त्यानं तिला बाहेर नेत म्हटलं, तुला कोणी सांगितलं? सखूनं स्वतःच. ती आपल्या आईला बोलवायला गेली. आत्ता येतील ताई एवढ्यात. खरं म्हणतेस? आणि ते गृहस्थ आणखी काही म्हणाले होते? हो, त्यांनी खूप खूप विचारलं. मग? ते विचारतील ते मी सगळं सांगून टाकलं. सगळं? काय काय सांगितलंस?
ताई इथं आल्यापासून सगळं. हे ऐकून सुरुंग उडून एखाद्या मोठ्या पर्वताला भगदाड पडावं तसं सदानंदला झालं. लक्ष्मी समोर दिसली की बाबूराव काय बडबड करतील याची धास्ती वाटून सदानंद तिथून गडबडीनं कळवायला म्हणून नानासाहेबांकडे गेला. त्यावेळी काहीतरी जरुरीचं काम करीत नानासाहेब घरी बसले होते. सदानंद पळत आल्यामुळं दम छाटीत त्यांच्यासमोर गेला आणि म्हणाला. नानासाहेबांना सखू आपल्या वडिलांना भेटल्याची दाद नव्हती. त्यामुळं निर्विकार चेहऱ्यानंच ते म्हणाले, काय म्हणतो आहेस? अहो, सखू आपल्या वडिलांना भेटली. केव्हा? आत्ता थोड्या वेळापूर्वी. आणि आता म्हणे ती आपल्या आईला बोलवायला गेली खोलीवर. बाबूराव आपल्या दवाखान्यात आल्याचं ठाऊक असूनही नानासाहेबांनी ती गोष्ट अजून लक्ष्मीच्या कानावर घातली नव्हती. त्यामुळं बसल्या जागेवरून उठत त्यांनी सदानंदला विचारलं, आणि मग आता? सोसाट्याचा वारा सुटावा, प्रचंड वादळ निर्माण व्हावं, मोठाल्या गारांचा धो धो पाऊस पडावा, दुष्काळ पडलेल्या रानावनासारख्या भासणाऱ्या प्रदेशातून प्रवास सुरू व्हावा, जोरानं विजा कडकडाव्यात, तोफांचे गोळे सुटल्यामुळं आसपासच्या प्रदेशात जोराचा हादरा बसावा, डोक्यावर बॉम्बची वृष्टी चालू असताना सैरावैरा धावून जीव वाचवण्यासाठी माणसांचा गोंधळ उडावा, कसल्या तरी भयंकर प्रसंगाचं उग्र स्वरूप पाहत धीमेपणानं जाताना माणसाला पुढची पाऊलवाट दिसावी आणि अशावेळी तिथून एखाद्यानं बेदरकार मनानं पुढचा मार्ग आक्रमावा, अशाच काहीशा थाटात बाबूरावांची बातमी समजताच अशावेळी त्यांना भेटणं जरूर म्हणून लक्ष्मी निघाली होती. समुद्रावरच्या अपघातात बाबूराव सापडले होते हे ऐकायला मिळाल्यामुळं तिला आपल्या डोळ्यासमोर खवळलेल्या अफाट सागराचं तांडव नृत्य चाललेलं दिसत होतं. हत्ती एवढाल्या लाटा माणसांना पोटाशी कवटाळताना ती पाहत होती. त्यावेळी सागराच्या तळाशी गडप झालेल्या शेकडो माणसांचा आक्रोश तिच्या कानात घुमत होता आणि त्या सर्व भयंकर प्रसंगातून निभावलेल्या आपल्या पतीची अवस्था कशी असेल ह्या काळजीनं झालं गेलं सारं विसरून ती दवाखान्याकडे निघाली होती. जाता जाता सखू लक्ष्मीला म्हणाली, अगं आई, मला आबांनी प्रथम ओळखलंच नाही, मी मात्र त्यांना लगेच ओळखलं बघ. आणखी काय काय ग म्हणाले ते? लक्ष्मीनं उत्सुकतेनं विचारलं. वडील भेटल्याच्या आनंदात सखू गुंग होती. ती समाधानानं म्हणाली, ते म्हणाले की तू इथं कशी राहतेस, कुठं, दादा आई कुठं आहेत, आणि त्यावेळी राजाची आठवण झाली म्हणून सखू बोलता बोलता थांबली. लक्ष्मीनं ते ओळखलं. एक दीर्घ सुस्कारा सोडून तिनं दवाखाना गाठला. लक्ष्मी समोर आलेली दिसताच बाबूरावांनी अपराधी नजरेनं तिच्याकडे पाहिलं. डोळ्यात जमा झालेली आसवं पदरानं टिपीत लक्ष्मी त्यांच्याजवळ आली. त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. दोघंही गोंधळून गेली. धडधडत्या अंतःकरणानं लक्ष्मीनं बाबूरावांना हळूच विचारलं, कसं वाटतंय आता? झालं गेलं सारं काही विसरून लक्ष्मीनं इतक्या आपुलकीनं उच्चारलेले हे शब्द बाबूरावांना फार मोलाचे वाटले. जगात आपल्याला कुणीही नाही अशा उदासीन वृत्तीनं लक्ष्मीनं घर सोडल्यापासून ते राहत होते. त्यामुळे एवढ्या जिव्हाळ्यानं आपल्या बायकोनं आपली चौकशी करावी याबद्दल त्यांना विलक्षण आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरातच ते उठायचा प्रयत्न करून लक्ष्मीकडे धावले. सद्गदित कंठानं त्यांनी तिला आतल्या आवाजात हाक मारली, लक्ष्मी. आणि त्याच वेळी तिथं प्रवेश करून बाबूरावांना खाली निजवीत नानासाहेब म्हणाले, हं, अशी उठायची घाई करू नका, फार विश्रांती हवी तुम्हाला अजून. नानासाहेबांचा हात आपल्या हातात घेऊन बाबूराव म्हणाले, विश्रांती? लक्ष्मी भेटली हीच आता माझी विश्रांती. हे ऐकून सदानंद, नानासाहेब, स्वतः लक्ष्मी, माधुरी आणि सखूही चपापली. एकमेकांकडे त्यांनी आश्चर्यानं पाहिलं तेव्हा बाबूरावच सद्गदित आवाजात पुन्हा म्हणाले, आज मला खरा आनंद झाला, पण यावेळी माझा राजा हवा होता. राजेंद्राचा परिचित शब्द कानावर पडता सखूच्या सर्व भावना उचंबळून वर उसळल्या. आनंद, दुःख, आशा, निराशा, लज्जा वगैरे विविध मनोविकार तिच्या चेहऱ्यावर आलटून पालटून उमटून गेले. झटकन मान वळवून मागे पाहत ती म्हणाली, केव्हा आलास? गावाबाहेरच्या बागेत येऊन सखू बराच वेळ कसलासा विचार करीत बसली होती. त्या नादात आपण तिथं किती वेळ येऊन बसलो याची तिला भान नव्हते आणि म्हणून आपण सकाळी पुण्याहून आलो तरी सखू अजून कशी भेटत नाही याचा शोध मनाशी लावीत राजेंद्र तिला भेटायला म्हणून तिकडे आला होता. संध्याकाळ होत चालली होती. त्यामुळं आभाळातील बदलत्या रमणीय कलाकृती पाहत
राजेंद्र सखूजवळ येऊन बसला आणि तिच्या सुकलेल्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाला, सकाळीच आलोय की, आणि आज तू अशी का? एकटीच का इकडे येऊन बसलीस? बरं नाही? का कुणास ठाऊक, राजेंद्रचं हे बोलणं कानावर पडत असताना सखू एकाएकी हुंदके देऊन रडू लागली. तिनं असं का करावं हे राजेंद्रला कळेना. कावऱ्या बावऱ्या मनानं इकडे तिकडे पाहत त्यानं तिला विचारलं, हे काय भलतंच? देवी? राजेंद्रनं आपल्याला देवी का म्हणावं हे ध्यानात न आल्यानं आलेला हुंदका आवरीत सखू म्हणाली, देवी कुणाला म्हणालास? माझ्या देवीला. तुझी? कुठं आहे ती? इथंच. इथंच म्हणजे? इथं माझ्यासमोर. राजेंद्र मनातलं बोलून गेला. सखूनं चमकून त्याच्याकडे पाहिलं. ती गोंधळून गेली. त्यावेळचे तिचे सारे भाव निशब्द झालेले बघून राजेंद्रच पुन्हा म्हणाला, मी जवळ असताना एवढी निराशा तुझ्या तोंडावर? काय झालं? मला नाही सांगणार? राजेंद्र, सखूच्या धडधडत्या अंतःकरणातून आवाज आला. राजेंद्रनं सखूचा हात आपल्या हातात घेऊन विचारलं, बोलत का नाहीस तू आज? मला न सांगण्यासारखं काही? कसं सांगू आणि काय सांगू राजेंद्र? का? काही विशेष? पण बोल ना, कळू दे तरी. आईनं नको नको, तुला नकोच सांगायला. एवढं बोलून सखू चटकन तिथून उठली. राजेंद्रला तिचं हे वागणं चमत्कारिक वाटलं म्हणून तो आश्चर्यानं म्हणाला, म्हणजे आज हा काय प्रकार चालवला आहेस तू? त्यावर बराच वेळ सखू शांत होती. राजेंद्र तिच्याजवळ बसून मनाशी विचार करीत होता. त्याच्या मनात सखूच्या वडिलांविषयी विचार चालले होते. अखेर ती शांतता असह्य झाल्यामुळं राजेंद्रच पुन्हा म्हणाला, तुला एक गंमत दाखवू? कसली गंमत? एका क्षणात सखूची निराशा विराम पावली. तिनं मोठ्या उत्सुकतेनं राजेंद्रकडे पाहिलं. तो खिशातून काहीतरी बाहेर काढीत होता. तसं करताना त्याच्या तोंडावर समाधान दिसत होतं. राजेंद्रनं एक सुंदरशी कर्णफुलांची जोडी बाहेर काढली. कोळ्याच्या जाळ्याप्रमाणेच पण अगदी गोलार्धात असलेल्या त्या कर्णफुलांच्या तारा दिव्यांच्या उजेडात चमचमत होत्या. वरच्या बाजूला एक बारीकसा खिळा दिसत होता आणि त्या खिळ्यावर बोट दाबून राजेंद्र म्हणत होता, बघ हं. भिर भिर असा बारीकसा आवाज आला. सखूनं कुतूहलानं त्या कर्णफुलाकडे पाहिलं. तो जलदीनं फिरणाऱ्या त्या कर्णफुलातील तारा चमचम करीतच अक्षरातून दर्शवित होत्या, आय लव्ह यू. राजेंद्रबद्दल सखूला पहिल्यापासूनच थोडं आकर्षण होतं. तिला तो मित्र म्हणून मनापासून आवडत होता. शिवाय अगदी मोकळ्या मनानं त्यांना बराचसा काळ एकत्र घालवायला मिळाल्यामुळं त्यांना एकमेकांचा स्वभाव ओळखता आला होता. एकमेकांची आवड निवड ते जाणून होते. पण एकमेकांबद्दल प्रत्यक्ष असं बरं वाईट ते अजून एकमेकांजवळ बोलले नव्हते. आजवर त्यांना त्याची जरुरीही भासली नव्हती. पण आज राजेंद्रनं मोठ्या युक्तीनं प्रकट केलेला भाव ध्यानात येताच सखू लाजली. तिनं आपल्या माथ्यावरचा पदर नीट सावरला आणि नकळत म्हटलं, राजेंद्र, एवढं भाग्य आहे माझं, तू आणि... अंधार पडल्यामुळं बागेतील दिवे केव्हाच लागले होते. त्या प्रकाशात राजेंद्र मनातलं स्वप्न पाहत होता. मनाच्या बोहल्यावर चढून राजेंद्रनं सखूला लग्नमाळ घातली होती. सप्तपदी पार पाडण्यासाठी म्हणून तो तिच्या हाताला धरीत पुढं निघाला होता. आयुष्याच्या प्रवासाला त्या दोघांनी घोड्यावर बसून आप्तेष्टांचा आशीर्वाद घेत सुरुवात केली होती. मनासारखा जोडीदार मिळाला म्हणून ती दोघं अभिमानानं एकमेकांकडे पाहत म्हणत होती, हे स्वप्न तर नाही ना? आणि आपल्या या स्वप्नाचं आविष्करण जेव्हा त्या कर्णफुलांच्या जलद आवर्तनातून राजेंद्रनं प्रकट केलं, तेव्हा सखूच्या मनाची उडालेली धांदल बघून तो म्हणाला, होय, आता तू आणि मीच, मी तुला आणि तू मला, बस. देवी, पण तुझी संमती आहे ना? आवडली माझी ही भेट तुला? नाहीतर... लक्ष्मीनं आपलं लग्न ठरवायचा विचार चालवला होता म्हणून सखू अस्वस्थ झाली होती. तिला मनापासून वाटत होतं की उगाच कुणाच्या तरी गळ्यात माळ घालण्यापेक्षा लग्न न केलेलंच अधिक बरं. आणि प्रौढ होत चाललेल्या मुलीला एकदा योग्य तो पती मिळवून देऊन रांगेला कसं लावता येईल याचा लक्ष्मीला ध्यास लागला होता. मधून मधून या दोन टोकांना कसं सांधता येईल याचा सखू विचार करू लागली की उंचापुरा, विद्येनं आणि विनयानं सुशोभित झालेला, हाडापेरानं नीटस, वर्णानं गोरागोमटा, गुणानं लाख माणसात शोधण्यासारखा आणि माणुसकीच्या कसाला पुरेपूर उतरणारा राजेंद्र उगाचच तिच्या नजरेसमोर येत होता. ती त्याचा विचार करीत होती.
त्यावेळी तिला आपल्या कोड्याचं उत्तर मिळत होतं. पण प्रत्यक्षात ते कितपत साध्य होईल याची साशंकता मनात येऊन ती दिवसेंदिवस बेचैन मात्र होत होती. पण राजेंद्रनं तिला दाखवलेली ती गंमत बघून तिच्या मनाला, भावनेला राजेंद्रकडूनच साथ मिळाली आणि त्यानं प्रत्यक्षात जेव्हा तिला तसं विचारलं तेव्हा लाजेनं लवलेली मान उंच करून राजेंद्रच्या डोळ्यात पडलेलं त्याच्या अंतःकरणाचं प्रतिबिंब पाहायचा मोह मोठ्या शिताफीनं आवरीत ती म्हणाली, स्वप्नात तर नाही ना मी राजेंद्र? दीर्घकालाच्या विरहानंतर भेट झाल्यावर 1-2 महिने बाबूराव आपल्या मुलांशी आणि बायकोशी फारच प्रेमानं वागले. जणू काही झालेलंच नाही इतक्या आपुलकीनं त्यांची ती होणारी वागणूक बघून सदानंद एकदा स्वतःशीच म्हणाला सुद्धा, माणसात एकदम असा पालट होऊ शकतो? ईश्वरा, खरंच तुझी लीला अगाध आहे. नानासाहेब तर राहून राहून आश्चर्यानं सदानंदला म्हणत होते, छे, इतका चांगला माणूस आणि असा होता म्हणतात? शक्य नाही, ताईचीच काहीतरी चूक असली पाहिजे. आणि असं असताना परिस्थितीचा बाऊ दाखवून लक्ष्मी असं वागली त्या अर्थी त्यात तिचाच खात्रीनं काहीतरी डाव असला पाहिजे अशी शंका निर्मलाबाईंच्या मनात डोकावली होती. बिचारी लक्ष्मी देखील बाबूरावांच्या प्रेमळपणानं गोंधळली होती. त्यामुळं एखादी वेळी असला प्रेमळ नवरा सोडून आपण उगाचच घर सोडून आलो असा विचार तिच्या मनाला चाटून गेल्याशिवाय राहत नव्हता. गोविंदाला आणि सखूला वडिलांच्या प्रेमळ वागण्यानं गुदमरल्यासारखं वाटत होतं. चांगला खाऊ देण्यासाठी आईला मरणप्राय दुःख देणारे आपले वडील एवढे कसे निवळले आणि त्यांच्या मनात आपल्याविषयी आत्ताच एवढं प्रेम कुठून निष्पन्न झालं हे कोडं त्यांना काही केल्या सुटत नव्हतं. आणि स्वतः बाबूराव, ते मात्र आपण खरोखरच सर्वांशी खुल्या दिलानं वागत आहोत असा भास निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होते. नानासाहेबांनी लक्ष्मीला का आधार दिला? लक्ष्मी घर सोडून नेमकी याच ठिकाणी कशी आली? सदानंद तिच्याशी एवढ्या घसटीनं का वागतो? नानासाहेब आणि लक्ष्मी एवढ्या जिव्हाळ्यानं एकमेकांशी का हितगुज करतात? असं असताना त्यांचे एकमेकांशी संबंध कसे असतील? गोविंदा एवढा पुण्याला शिकतो तर मग त्याला पैसे कोण पुरवीत असेल? आणि राजाला त्याची कटकट नको म्हणून लक्ष्मीनं आपणहूनच तर मारला नसेल कशावरून? वगैरे वगैरे विविध प्रश्नांची उत्तरं मनाशी मिळवीत असताना बाबूराव मूळ पदावर येत चालले होते. आपल्या संकटाच्या वेळी आपल्या घरची माणसं जवळ येऊ शकली नाही म्हणून त्यांना दवाखान्यात झालेला आनंद आता मावळत चालला होता. त्यांच्या वागण्यातील फरक कुणालाही जाणवेल अशी त्यांची वागणूक एकदम बदलली. राघू अण्णाच्या आगलावेपणामुळं त्यांनी बाबूरावांनाही नाही ते जुळवून आणि वाजवीपणापेक्षा जास्त भडक स्वरूपात रंगवून सांगितल्यामुळं बाबूराव चिडले होते. आणि एक दिवस राघू अण्णांच्या घरी जाऊन त्यांनी पुन्हा प्यायला सुरुवात केल्यापासून तर त्यांच्या मनाचा तोल सुटला होता. आबा, मी पास झालो म्हणून आनंदानं सांगत आलेला गोविंदा आपल्या वडिलांना नमस्कार करण्यासाठी म्हणून जेव्हा वाकला होता तेव्हा बाबूरावांनी हरामखोर अशी शिवी हासडून त्याला लाथाडला होता. त्यांच्या पायातील बुटाचा तडाखा जोरात बसल्यामुळं गोविंदाचं कपाळ खोक पडून रक्तबंबाळ झालं होतं. त्यामुळे तो किंचाळला होता, आई, मेलो. महापुराच्या प्रचंड लोंढ्यामुळं एकाएकी उभी भिंत कोसळावी तशी लक्ष्मीच्या मनाची स्थिती झाली. आपल्या मुलाला प्रत्यक्ष त्याच्या बापानं असं लाथाडावं हा अपमान सहन न झाल्यामुळे ती खवळून गेली होती. रागारागानं दात ओठ खात तिनं त्याबद्दल बाबूरावांना जाब विचारला होता. माझ्या पोराला असं लाथाडताना जनाची नाही तरी मनाची तरी थोडी शिल्लक ठेवायची होती. बाबूराव विलक्षण संतापले होते. रागानं थरथरणारे ओठ हाताच्या मुठीशी मुडपून जेव्हा ते आता हे पाप कुठं लपवणार बदमाश असं ओरडले होते तेव्हा लक्ष्मीच्या सगळ्या भावना एकाएकी थिजून गेल्या होत्या. आता तिला 2-4 महिने गेले होते आणि त्यासाठी बाबूरावांनी तिच्यावर हा भयंकर आरोप केला होता. एक दिवस तर बाबूरावांनी कमालच केली. लक्ष्मी उद्योगात असताना सोन्या नाण्याचा डबा ते पसार करण्याच्या बेतात होते. रात्री 9-10चा सुमार होता. त्यावेळी नानासाहेब सहज आपल्या अंगणातल्या कॉटवर पडून आराम घेत होते. त्यावेळी लक्ष्मी नानासाहेबांच्याच बंगल्यातील उजव्या कोपऱ्यावरच्या 2 खोल्यात राहत होती. त्यामुळं बाबूरावांच्या या हालचालीची चाहूल लागताच ते गडबडीनं उठून लक्ष्मीकडे आले. तेव्हा बाहेर पडायच्या गडबडीत असलेले बाबूराव, का चैन पडत नाही ना यावेळी सुद्धा, असं म्हणत घराबाहेर निघाले. नानासाहेबांनी मोठ्या चपळाईने बाबूरावांचा हात पकडून त्यांना मागे ओढलं.
त्यावेळी बाबूरावांनी चटकन खिशातला चाकू काढून नानासाहेबांच्या तोंडावर फेकला. पण मोठ्या चलाखीनं नानासाहेबांनी मान वाकवली आणि ते मोठ्यानं ओरडले, ताई, चोर! एका क्षणार्धात निर्मलाबाई, सखू, माधुरी आणि लक्ष्मी धावून आल्या. बाहेरचा दिवा लावून त्यांनी पाहिलं तो नानासाहेब आणि बाबूराव यांची झटापट चाललेली. लक्ष्मी 2 टांगात पुढे झाली. नानासाहेब आणि बाबूराव यांच्या मध्ये उभी राहत ती बाबूरावांना म्हणाली, गेटवर जायचा का बेत आखलाय? पण ते सहन न होऊन हातातला दागिन्यांचा डबा फेकून देत बाबूरावांनी त्या वयातही लक्ष्मीच्या तोंडात भडकावली. कानशिलावर जोराचा मार बसल्यामुळं लक्ष्मी आई ग करीत कोसळली. बाबूरावांच्या चांगुलपणाच्या स्वप्नात गुंगलेल्या सर्व माणसांना त्या एकाच तडाख्यानं खडखडीत जाग आणली. दुसऱ्या दिवशी साऱ्या गावभर ही बातमी पसरली. लक्ष्मीला स्वतःच्या मृत्यूपेक्षाही त्यामुळे दुःख झालं. ती सारी रात्र लक्ष्मीनं तळमळत काढली. अखेर बऱ्याच उशिरानं तिचा डोळा लागला तेव्हा ती स्वप्नसृष्टीत गुरफटली गेली. त्यावेळी सारा घरदार सोडून ती रानावनातून चालली होती. भयंकर वादळ सुटलं होतं. विजा कडाडत होत्या. आसपास चिटपाखरू देखील वावरत नव्हतं. अंगात असेल नसेल ते बळ एकवटून धीमेपणानं लक्ष्मी कुठंतरी दूर दूर निघाली होती. त्यावेळी 42च्या क्रांतीचं रणशिंग गावोगाव फुंकलं जात होतं. गांधीजींची चले जावची घोषणा देशातल्या कानाकोपऱ्यातून निनादत होती. सातारा जिल्ह्यातल्या पत्री सरकारची दहशत गावोगाव पसरली होती. गळ्यात काडतुसांची भरगच्च माळ, खांद्यावर बंदूक आणि कमरेला पिस्तूल अशा थाटात सगळीकडे भूमिगत असूनही पोलिसांच्या हातावर तुरी देत वेळी अवेळी वावरणारा पत्री सरकारचा सैनिक सर्वांच्या कुतूहलाचा प्रश्न होऊन बसला होता. केव्हा कुठं काय होईल याची कल्पना नसल्यामुळे सगळीकडे घबराट निर्माण झालेली. खुनाखुनी आणि हाणमार यांना ऊत येऊन सगळीकडे वातावरण अगदी तंग झालेलं. पत्री सरकारचा दरारा जेवढा तेवढंच त्यांचं न्यायदानही वाखाणण्यासारखं होतं. शिवाजी महाराजांच्या वेळच्या महाराष्ट्राची आठवण आज नव्या स्वरूपात सर्वांसमोर उभी राहिली होती. अशा त्या प्रदेशातून निर्भयपणानं लक्ष्मी निघाली होती. त्यावेळी कुणीतरी एक माणूस बुरखा घेऊन पुढे येत तिला म्हणाला, ताई, एकटी कुठे निघालीस? लक्ष्मीनं चमकून त्याच्याकडे पाहिलं. टीजभर वाढलेली दाढी. तो माणूस तिनं ओळखला नाही. ती तशीच पुढे निघाली तेव्हा तो माणूस पुन्हा म्हणाला, ताई, थांब. लक्ष्मीचा भाऊ महादेव होता तो. त्याला त्या पत्री सरकारच्या सैनिकाच्या थाटात बघून लक्ष्मी घाबरून म्हणाली, आणि हे काय? महादेवाला फार वेळ तिथं थांबणं शक्य नसल्यामुळं तो घाईघाईनं म्हणाला, आज मी दाजींना पत्र्या मारणार. याशिवाय तुझ्या जीवाला स्वस्थता मिळणार नाही. पत्र्या मारायच्या म्हणजे कोण दिव्य? ते ऐकून लक्ष्मी जोरानं किंचाळली आणि म्हणाली, थांब महादेव, असं करू नकोस. लक्ष्मीची किंकाळी ऐकून सखू धावत तिच्याजवळ आली. घाबरलेल्या लक्ष्मीनं तिला जवळ ओढत विचारलं, मामा कुठे आहे? लक्ष्मी झोपल्यानंतर तिनं स्वतःच्या मिळकतीतून जमवलेलं घरातील सोनं नाणं घेऊन बाबूराव पसार झाले होते. सखूच्या ते ध्यानात आल्यामुळं ती सचिंत होऊन बसली होती. काय करावं ते तिला सुचत नव्हतं. म्हणून दादाला तार करू का ग? असं काहीशा चिंताग्रस्त मनानं सखूनं विचारताच डोळे फाड फाडून तिच्याकडे पाहत लक्ष्मीनं पुन्हा तिला विचारलं, पण मामा कुठं आहे? मामा आलाय तरी का इकडे? आणि असं काय विचारतेस? म्हणजे मग ते स्वप्नच होतं? नको नको, खरंच तसं नको व्हायला. लक्ष्मी असं का बडबडते आहे हे सखूच्या ध्यानात येईना. म्हणून ती काळजीनं आईला जवळ ओढीत म्हणाली, आई, असं ग काय करतेस?